जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी मुंबईची संजना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहोत दादरला. दादरवरून वरलीला देवीचं दर्शन करायला. आपल्याला वरलीला आमंत्रण घ्यायची का आणि आज बंधारा पण आहे जेवणासाठी. पण जेवणाला आपण नाही थांबणार, दर्शन करून आपण रिटर्न येणार आहोत. आणि टीनाबाई माझ्यासोबत आहे. इथून दादरवरून आम्ही बस पकडून जाणार आहोत वरलीला. मार्केट आहे, बघू शकता. आम्ही देवीच्या दर्शनाला आलो आहोत. आपण दर्शनाला जाताना देवीच्या ओटी घेऊनच जातो. मी इथं बघा ओटी घेऊन आले आणि आता इथं मी ओटी भरणार. पण त्यांच्या तिथं असं म्हणजे एक थाली ठेवली आहे, त्या थालीमध्ये सर्वांनी ओट्या ठेवायच्या. आणि ही मस्त देवी आहे, मातीची मूर्ती नांगावर आहे, शेष नांगावर बघा 5 फण असं उभी केलेली आहेत आणि खूप छान मूर्ती आहे आईची. वरलीला आलोय आम्ही देवीचं दर्शन करायला. कोलीवाडा नांगात 5 फडात नांगाची व भारी दिसत. आम्ही वरलीमध्ये 2-3 देवींचं दर्शन घेतलं. गल्लोगल्लीमध्ये देवी बसलेली आहे. पूर्ण वरली अशी सजून गेलेली आहे. आपण जसा मांडव सजवतो ना लग्नाचा, तशी पूर्ण वर माऊली पोळ्यांची आहे. मी पडेन चाल सिस्टम आहे बघा, किती भारी आहे. ते श्रीकृष्णाची मूर्ती आहे. एंट्री करतात श्रीकृष्ण भगवानाचं दर्शन आणि मग असं पुढं असं मस्त मंडप. कोणी गीत त्यांनी पहिल्याच चालू ठेवलं नाही, पूर्ण मतलब छान असं वाटलं. वातावरण एकदम भारी वाटला आणि थोडी गीतच चालू होते त्यांची. 60 वर्ष त्यांच्या देवीला झालेलं आहे म्हणून भरपूर अशी सजावट, खूपच छान सजावट आहे. आणि आईची मूर्ती पण आकराळ विकराळ आहे. बघूनच मन एकदम प्रसन्न झालं. आणि त्या मावशी बसलेल्या त्यांनी आम्हाला विचारपूस केली आणि छान अशी ओटी वगैरे भरली आणि आम्ही निघालो. म्हणजे मानपान देतात. ज्या देवीच्या जवळ मी दर्शनाला गेली तिथे मला मानपान भेटला. खणा नारळाने कोणी ओटी भरली, कोणी साडी दिली, कोणी नारळ दिला. मतलब अशी आता मी व्हिडिओ काढायला लागल्यापासून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप माझी ओळख झालेली आहे थोडीफार तरी. आणि मला मानपान मिळतो, मला खूप आनंद वाटतं आणि खूप भारी वाटतं. कारण मी कुठं होती आणि कुठं आता मी चालले. खरंच तुमचा आशीर्वाद मला माझ्या पाठीशी आहे आणि असाच तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी पण पुढं जाईन. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा माझ्या यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, इंस्टा फॅमिलीला हॅपी दसरा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोना घ्या, सोन्यासारखे राहा. कशाला व्हिडिओ घेताय? ते आपले सबस्क्रायबर आहेत, आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांना खूप आपले व्हिडिओ आवडतात. तर ताई बोलतात तुम्ही व्हिडिओ बघते. मला माणसं ओळखतात आणि असं इज्जत देतात. भारी वाटतं. मन एकदम खुश होऊन जातं की आपण कुठे होतो आणि हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली थोडी ओळख होत आहे आणि माणसं आपल्याला खरोखर ओळखत आहेत. खूप आनंद होतं आणि खूप भारी वाटतं. कारण आपली एवढी परिस्थिती नव्हती. मला खूप आवड होती कोणता तरी नवीन काम करायची. मला खूप आवड असतं. कारण मी टिफिन सर्व्हिस केले, कपड्याचा धंदा केला आहे. मी खूप छोटं मोठं घरातून मी धंदा केलेला आहे. हा मस्त आहे. हा देवीचा आहे ना, ते आपल्याला कोणी दिलेला. मला नवीन काहीतरी करायला आवडतं. मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघता मला पण वाटलं की मी पण बनवू शकते. मग मला वाटलं की व्हिडिओ बनवायला पैसे लागतात. मग मुलग्याला मी विचारलं की मला पण व्हिडिओ बनवायचे बाबू, पण पैसे लागतात. आपल्याकडे पैसे नाही, मी कुठून आता आणणार आणि व्हिडिओ बनवणार पैसे देऊन. तो बोला मम्मी असं नाही आहे बघ, मोबाईलमध्ये ॲप असतं तर असं कर. माझ्या मुलग्या मला शिकवलं आणि मग मी शिकली. पहिल्यांदा आपले व्हिडिओ जात नाही, थोड्या न्यूज भेटतात, थोड्या माणसं. माझी पूजा झालेली आहे. घडबीट माता दी, जय माता. देव नाही दिसत. मी ठेवली कढई. आता आपण शिरा बनवूया. आज चांगला दिवस आहे, दसरा आहे आपल्याकडं आज.
आनंदाचा दिवस आहे, तर आपण बनवूया. घी 1 वाटी. त्या घी गरम झाला की रवा भाजून घ्यायचा. आता मीठ टाकते. रवा घी झालाय मस्त गरम. 1 वाटी मी टाकला रवा. 1 वाटी बघा टाकला रवा. मस्त स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. स्लो गॅसवर मस्त भाजून घ्यायचा. काजू आणि बदाम आणि इकडे गरम करायला ठेवलाय. दूध नाहीतर पाणी टाकू शकता. दुधाची आमच्या घरात दुधाचं नाही खात, म्हणून मी गरम पाणी ठेवलंय. गरम पाणी हा शिरा मस्त भाजून घ्यायचा. आणि आता मी साखर टाकत आहे. 1 वाटी साखर करून घ्यायचा. सर्व टाकायची आतमध्ये जेवढी पाहिजे तेवढं. पाणी गरम झालेलं आहे. वाफारा निघालेला आहे मस्त आणि छान असा. बघू शकता पाणी जास्त आहे, पण झाकून ठेवल्यावर व्यवस्थित शिजून जाईल, म्हणजे शिरा कच्चा नाही राहणार. सुरुवात झालेली आहे. सकाळी आपण जेवण नाही बनवलेला, मंदिर जाऊन जेवून आलो. मंदिरमध्ये आमच्या बाजूला शंकर मंदिर आहे, त्या मंदिरात जेवण होतं, तर तिथं आम्ही जाऊन जेवून आलो. बनवणार आहे पनीरची भाजी. पनीरची भाजी पण तुम्हाला मी रेसिपी दाखवते. आता मी शिरा बनवला, भजी बनवणार, पुरी बनवणार. आज आपला स्पेशल जेवण आहे, कारण मला आज सुट्टी आहे. कामावर मी सुट्टी घेतलेली आहे. जाणार होती गावाला, पण पाऊस होता आणि तब्येत पण डाऊन होती, मग नाही गेली. बघू शकता किती भारी दिसतोय, छान झालेला आहे. गेला पाणी जास्त असेल तर टेन्शन नाही घ्यायचा, ढाकून ठेवायचा 2 मिनिटासाठी. आपला इथं शिरा तयार आहे. आपण देवाला दाखवणार संध्याकाळी, नंतरच खाणार. मोठं मी 4 कांदा कापलेला आहेत आणि 5 टमाटर आणि हिरवी मिरची घेतली. हिरवी मिरची कोण घेत नाही सहजासह, पण मी घेतलेली आहे. आता ह्यांना आपण भाजून घेऊया. एवढे सारे काजू टाकत आहे मी. आता इथं आपण पनीर मसाला बनवूया. ग्रेव्ही कांदा, टमाटर, काजू, मिरची आणि ते फरसबी थोडंसं भाजून घेऊया. छान असा भाजून झालेला आहे. थंड व्हायसाठी आपण इथे सोडून देऊया आणि पुरीचा पीठ बांधूया. तर मी पुरीचा पीठ बांधायला गव्हाचा पीठ घेतलेला आहे. आपल्याला कमी बनवायच्यात, कमीत कमी 50 तरी पुऱ्या झाल्या पाहिजे. आता याच्यात मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या अंदाजान. मस्त पाण्यात बांधून घ्यायचं. असं थोडा थोडा बांधायचा, थोडा थोडा पाणी टाकत जायचा. मस्त बांधून घ्यायचा. बांधल्यावर दाखवते, कारण आपला कॅमेरा पकडायला कोण नाही. पीठ बांधून झालेलं आहे. आता ह्याला अशी ढाकून ठेवायची 10 मिनिटासाठी आणि पनीर मसालाचा पिसून घेऊ. अशी ढाकून ठेवली. आमचा आता थंड झालेला आहे. आता आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला शकता असा मी पिसून घेतलेला आहे आणि छान पिसून झालेला आहे आपला. चला तर पुरी तलायसाठी हा, कारण सकाळी घाई गडबडीमध्ये मुलगी ऑफिसला गेली, तिला डब्बा बनवला तर मी ह्याच्यात ठेवलेला स्टीलच्या भांड्यामध्ये. तर आता आपण त्याच्यातच पुरी तलूया. तेल टाकूया थोडासा आणि पुरी तलायला घेऊया. तोपर्यंत मसाला पिसून घेतलेला आहे तो साईडला ठेवलेला. आणि अशी आपली ठणठणीत पुरी फुगलेली आहे. बघू शकता भारीच किती मस्त फुगले बघा. परत ठेवलाय तेल गरम झालं म्हणून.
अरे वायफाय गेले सकाळपासून येतात ती अर्धा तास थांबवलं. वाड्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत, तयार रात्री जेवायला. बघा आता आईस्क्रीम खाऊया थंडसाठी. भाव आईस्क्रीम घेऊन आला. मजा करो. तेल टाकूया. तेल टाकलं बघूया आता सगळे खडं मसाले टाकू. थोडा मसाला भाजून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचा किचन किंग मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर. सुगंध काय मस्त सुटलाय, भारीच. मस्त तुकडं कापून घेतलेला बघू शकता एकसारखे. आणि इथे गरम करायला ठेवलाय. थोडासा घी टाकलाय त्याच्यात, भाजायला टाकलेलं आहे. थोडासा मीठ टाकणं. पनीरची ग्रेव्ही तयार आहे बघू शकता. पनीर बी भाजून घेतलेलं आहे बघा. शिले घालून टाकला. घी मध्ये भाजून घेतला मी, घी मध्ये. भारीच भारी बघा किती मस्त झाली अशी. बस झाला. मस्त अशी घट्ट ग्रेव्ही. आपला पनीर टिक्का मस्त तयार झालेला आहे मंडळी. तर आमच्याकडे संध्याकाळी जेवायला या. रात्रीचे वाजले 10. जेवण वगैरे आमचा झालेला आहे. जेवताना दाखवता नाही आलं मला. आता जेवण झाल्यावर माझी मुलगी बोलतो मम्मी ये तुला मी मेकअप करते. हाता पुढे बघा काय गमत होईल. तू स्टँड भारी घेतला म्हणजे पुढे काय झालं ते नाही दाखवत. एवढ्यातच व्हिडिओ आवडले सेव्ह करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओपन किती हालतेस पण